नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ शुभ सकाळ. तर आम्ही निघालेले आहोत फिरायला. सर्वात प्रथम सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला. फक्त आम्हीच आहोत, फॅमिली आमची सहकुटुंब सहपरिवार बऱ्याच दिवसांनी लोणावळ्याला जायचा योग आलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत लोणावळ्यासाठी. थोड्याच वेळात आता आम्ही एक्सप्रेस हायवेला लागणार आहोत. ट्रॅफिक आहे वरून बघा कसा लपतोय. ट्रॅफिक पण आहे, आज सोमवार आहे ना, मग ट्रॅफिक आहे भरपूर. नाही जागोजागी रस्त्याची कामं चालू आहेत ना, म्हणून ते ट्रॅफिक आहे, बाकी काय. ठीक आहे, आता एक्सप्रेसला आम्ही फुटबॉलला पोहोचल्यावर चालू आहे आपलं. बघूया, येईल आता एक्सप्रेस हायवे चालू होईल पुढून. चलता है बोला एकविरा माता की जय. आई माऊलीचा दो दो. चला असं थोडा वेळाने बोलत बोलत जाऊया. आम्ही इथे फूड मॉलला थांबलेलो आहोत पेट्रोल गॅस भरायसाठी. पेट्रोल नाही, गॅस भरायसाठी थांबलोय थोडा वेळ. बघतोय नाश्ता वगैरे काय भेटेल तर करू, आणि नाहीतर मग लगेच निघणार आहोत आम्ही इथे. आमची गाडी आहे तिकडे उभी, ते भरतायत, गॅस भरतायत. चला चला. आता आम्ही आलेलो आहोत काळ भैरवाच्या देवळात. चला दर्शन घेऊया आता आपण सगळेजण. जय. भैरीदेवाचा जय जयकार. मग आम्ही जाऊन देऊ ना. चला. हा, एक मिनिट. तुमचं आहे जय श्री काळ भैरवाच्या नावाने. सांग बरं. वरून खाली बस, वरून खाली बस. तर आम्ही इथे दर्शन घेतो आहोत काळभैरवाचं, आणि नंतर इथून आम्ही जाणार आहोत कारल्याला एकविरा आईचं दर्शन घ्यायला. आधी आलो आम्ही आई माऊलीच्या भावाच्या देवळामध्ये. पहिले इथे दर्शन घेतो आणि मग आम्ही जाऊ आई माऊलीचं दर्शन घ्यायला. हर हर महादेव. आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे. चला. क्षेत्र एकविरा देवस्थान, मेहरगाव, कारला, लोणावळा. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. चला, सुस्वागत. आता आम्ही इथे एंट्री केलेली आहे कारल्यामध्ये. नाही, मला नको. चला, आता आम्ही पोचलेलो आहोत 5 पायऱ्यांच्या इथे. तर थोड्याच वेळात आम्ही आता इथून वरती जाणार आहोत. हे बघा, आम्ही गाडी 5 पायऱ्यांच्या इथपर्यंत आणलेली आहे आणि इथे हे दोघंजण उसाचा रस प्यायला थांबलेले आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही इथून वरती जाऊ. हे बघा, चल. मी का धरू. आता आम्ही इथून एंट्री केलेली आहे. आतमध्ये वरती पोचलेलो आहोत आम्ही छानपैकी. थोडासा दम लागला आहे, वरून आमचा खूप दमलेला आहे. वरून हा बघा, वरूनला आमचा खूप दम लागला, चालत नाही ना म्हणून.
चला आज गर्दी नाही आहे एवढी, पटापट दर्शन घेऊया आपण छानपैकी. ऊन भरपूर आहे तर सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. हे बघा तर थोड्याच वेळात आम्ही पण दर्शन घ्यायला जाणार आहोत. पटापट किती छान आहे बघा. आई माऊले शिवाय सुंदर. आलो बाई आई माऊले आलो. भरपूर ऊन आहे. पर्वतरांगा इतक्या सुंदर दिसतात ना, नंतर मी दाखवेन तुम्हाला. हां हे बघा वा खूप छान दिसतंय. पालखीला तर खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही पालखीच्या वेळेस नाही आलो, आम्ही आत्ता आलेलो. लाईन आहे का बघूया आता आणि पटापट पुढे जाऊया. चप्पल इथेच बाहेर काढणार आहोत आम्ही आणि लाईनमध्ये आता उभे राहतो. बघूया लाईन आहे का. चला. एक माते की जय आई माऊलीचा उदो उदो. चला हे चला दोघांनी पटापटा. हा ते ना चला तुम्ही आपण नाही पुराण घ्या. शिवा शिवा नाही ते खालून आली ती. तर लगेच देवळात आम्हाला दर्शन भेटणार आहे. आता गर्दी अजिबात नाही आहे, लाईन पण नव्हती है ना. तर आता आमचं नुकतंच दर्शन झालेलं आहे. आज सोमवार आहे आणि नुकतीच आई माऊलीची जत्रा पण होऊन गेली असल्यामुळे आज हवी तशी गर्दी नाही. नाहीतर नॉर्मली लाईनमध्ये आपल्याला 1-1.5 ते 2 तास लागतात, पण आज अजिबातच लाईन नाही आहे. छान आम्हाला दर्शन डायरेक्ट झालं. दर्शन झालं, छान झालं दर्शन. अजिबात वा, वा. गर्दी नव्हती. अशी आहे थोडीफार आहे हे बघा. एवढी तर एवढी 12 नाहीये. महिने असते हो. हा एवढी पण नाहीये तरी खूप छान दर्शन झालं आमचं. छान दर्शन म्हणजे अगदी डोळे भरून दर्शन करता आलं. छान वाटलं. म्हणजे आपल्या मागेच आहे. आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही पुन्हा एकदा आता डोंगर उतरतोय खाली. आम्हाला भूकही लागली. जयला आणायचं होतं. आता जय जाणार आहे ना आमचा अच्छा. पुन्हा लंडनला, म्हणून आम्ही जयला दर्शनाला घेऊन आलेलो आहोत. इथे वरुण पण आहे आमचा. वरून इथे उभं राहा. वरुण उन्हाने कंटाळलंय. चला आता आपण खाली उतरायला घेतो आहोत. खूप छान आहे दर्शन झालं. चला आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता उतरायला घेतो आहोत आणि इथून जेवायचं आहे आम्हाला. गर्दी पण भरपूर नव्हती, थोडीफारच गर्दी होती. असंच देऊया ना, असंच द्या. जे तुला टोपी घ्यायची ती एकविरेची. हा तुला दिली होती ना मी. तर इथे आम्ही यांच्याकडून हार घेतला होता. चांगले हार आहे. हा तेच बोललो. दर्शन घ्यायची इकडून स्टार्ट होतं आणि आता आम्ही इथून खाली उतरणार आहोत. चला. कसं सांगायला, नवीन कोणी असेल तर माहिती नाही पडत कुठून कुठे जातात, कुठे उतरायचं, म्हणून सगळं सांगते. पण आपल्या कोळी लोकांना तर माहितीच आहे सगळं काही. इथे चिक्की वगैरे सगळं काही भेटतं आहे बघा. अरे चला चला. आता आम्ही इथून खाली उतरायला घेत आहोत. हा म्हणजे आपलं दर्शन कसं झालं. दर्शन एकदम छान झालं, मस्त झालं. आता आम्ही चाललोय. डोळे भरून हो, आई छान. माऊलीचं रूप पाहता आलं. कुठल्याही प्रकारची गर्दी अजिबात नाही. छान दर्शन झालं. थांबून आई माऊलीची सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलेलं आहे आम्ही. एकदा निघालेलो आहोत. 5 पायरीवरून आम्ही येतात निघून. आता छोटासा जो घाट आहे तो आता मी उतरतो उतरत आहोत. आहोत. 5 पायऱ्यावरून आम्ही आता उतरत आहोत. हो की नाही. आणि आता दर्शन झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत. जेवायला. जेवायला. तर आपण सकाळी तसंच निघालो होतो. नुसतं दर्शन चहा झाल्याशिवाय चपाती खाल्ली जेवायचं होती. नाही. हा. आता आपण छान सुंदर अशा हॉटेलला भेट देणार आहोत. जेवायला जाणार आहोत. रंगा
सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत या. खूप छान. फोटो बिटो काढले आम्ही मस्त एकदम भारी वाटले. काय चटणी आणि भाज्या जेवढ्या घेतल्या चलो. अरे त्याचं फिकीर मारा. कधी कधी ही बऱ्याच वेळी लोकांना पाणी नसतं तेव्हा पाणी 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 ट्रेनमध्ये पाणीवाला आला का. आता पाण्याचे आपल्याकडे भरपूर वाटले आहेत. सावकाश. तर काय कसा उतार आहे बघा. यू टर्न नागमोडी वळणं. अतिशय सावधरित्या गाडी चालवायची आहे. अजिबात ओव्हरटेक नको. खूप छान. एकदम गरम पण होत नाहीये एवढं काही जास्त. आहे ना अजिबात गरम नाही कारण वारे थंड वाहत आहे. थंडगार वारा वाहतोय मस्तपैकी. अच्छा. छान डोंगर रंग दिसतोय. आम्ही आलेले आहोत इथे. हे सातबारा हॉटेल आहे. आपला सातबारा इथे आलेलो आहोत आम्ही आता जेवायसाठी. चला आपण आतमध्ये जाऊया आता. इथून हॉटेल छान आहे एकदम. वाह, हे बघा. वा बैलगाडी. कोंबडे बघा काय भारी आहेत कोंबडे बघा. वा 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 सुरेवाला कोंबडा. बसणार का बैलगाडीत. चल ना बसूया मग आपण. हे बघा ते छान छान काय काय केलेलं आहे. चला. तर आता आपण सातबारा हॉटेलमध्ये आणि जुनं असं गावच्या टाईप बैलगाडी, दीपस्तंभ, मोठे कोंबडे, एक विलेजचं लुक देण्यात आलेलं. हा विलेज सारखं आहे हे. जय मी व्हेज. व्हेज एक व्हेज थाली. वेज खातो तू. हा.